घोषाने प्रति पंढरी दुमदुमली। घोराड येथे आषाढी एकादशीला हजारो भाविकांनी केला जनसागर। विठुरायाच्या दर्शनासाठी पहाटेपासून रेख। विदर्भाचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र घोराड येथील श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानात आषाढी एकादशीच्या निमित्त पहाटेपासूनच हजारो भाविकांनी गर्दी केली। माऊली माऊलीच्या अखंड जय घोषाने मंदिर परिसरासह बोरतीर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला। विदर्भातील विविध जिल्ह्यातून आलेल्या भाविकांनी विठुरायाचे दर्शन घेत आषाढी एकादशीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला। पहाटे काकड आरती, अभ्यंग स्नान आणि महापूजेनंतर दर्शनासाठी भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या। टाळ मृदंगाचा निनाद, हरिनामाचा अखंड गजर आणि विठ्ठलाच्या नामस्मरणाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाले। दिवसभर दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी कायम होती। भाविकांच्या सोयीसाठी विविध सामाजिक संस्था, ग्रामस्थ आणि सेवाभावी मंडळांच्या वतीने सकाळपासून फराळाचे वाटप करण्यात आले। तसेच प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करून भाविकांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात आली। उत्कृष्ट असे नियोजन, शिस्तबद्ध व्यवस्था आणि भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे यंदाचाही आषाढी एकादशी उत्सव अत्यंत उत्साहात पार पडला। सुमारे 250 वर्षापूर्वी संत केजाजी महाराजांनी सुरू केलेली ही भक्ती परंपरा आजही अखंडपणे जोपासली जात असून घोराड नगरीत भक्तीचा झरा सतत प्रवाहित असल्याची प्रचिती या निमित्ताने आली। दुपारी श्री विठ्ठल रुक्मिणी देवस्थानातून टाळ मृदुंगाच्या गजरात पंचक्रोशी प्रदक्षिणेला प्रारंभ झाला। भगव्या पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन, विठ्ठल विठ्ठलचा अखंड गजर तसेच संत केजाजी महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या नामघोषात हजारो वारकरी सहभागी झाले। बोरतीरावरून दिंडी मार्गक्रमण करत असताना अनेक भाविकांना चंद्रभागा नदीच्या तीरावरून चालत असल्याचा अनुभव आला। सुमारे 2 किलोमीटरच्या प्रदक्षिणा मार्गावर विविध ठिकाणी चहा, पिण्याचे पाणी आणि फराळाची व्यवस्था करण्यात आली होती।